तर आजची त्या ठिकाणी प्रियानो जे मंडळी आहे, प्रकटीकरण याचा त्या ठिकाणी दुसरा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये त्या मंडळीविषयी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आम्ही या देवाचं वचनामधून पाहूया. प्रकटीकरण याचा दुसरा अध्याय आणि 8वं वचन आम्ही पाहूया वचनातून. स्फुर्णा येथील मंडळीच्या दूताला लिही, जो पहिला व शेवटला, जो मेला होता व जीवन झाला, तो असे म्हणतो. यस, आजची दुसरी मंडळी त्या ठिकाणी आहे स्फुर्णा ही मंडळी प्रियानो. स्फुर्णा या त्या ठिकाणी नावाचा अर्थ आहे गंधरस. स्फुर्णा या नावाचा अर्थ आहे गंधरस. आणि माझ्या प्रिय लोकांनो, गंधरस हा त्या ठिकाणी गंधरसच्या झाडाच्या सालीपासून, सालीच्या राळेतून तो काढला जात असे. स्फुर्णा या नावाचा अर्थ आहे गंधरस. आणि हा गंधरस, त्या गंधरसाचे जे झाड होतं त्याच्या सालीच्या लाळेतून त्या ठिकाणी ते गंधरस काढलं जायचं. आणि त्याचा उपयोग त्या वेळामध्ये की जे लोक मरण पावलेले आहेत त्यांना लावण्यासाठी, जे त्याच्या शरीराला लावण्यासाठी त्या ठिकाणी तो गंधरसचा उपयोग त्या ठिकाणी केलेला जात असे प्रियानो. स्फुर्णा या नावाचा अर्थ आहे गंधरस. तो गंधरसच्या झाडाच्या सालीच्या राळीतून काढला जायचा आणि त्याचा उपयोग माझ्या प्रिय लोकांनो मयत झालेल्या लोकांच्या शरीराला लावण्यासाठी केला जात असे. स्फुर्णा हे शहर ख्रिस्तपूर्व, स्फुर्णा हे शहर ख्रिस्तपूर्व 3 शतकापूर्वी स्थापन झालेलं एक श्रीमंत राष्ट्र होतं. ख्रिस्ताच्या अगोदर स्फुर्णा या राष्ट्राची त्या ठिकाणी निर्मिती झाली. ख्रिस्तपूर्व 3 शतकापूर्वी ही स्थापना झाली आणि ते श्रीमंत असं राष्ट्र त्या ठिकाणी होतं. सर्व सुखसोयी होत्या, श्रीमंती होती, व्यापार होता आणि तिथं भक्ती व आराधना केली जात असे. स्फुर्णा हे शहर माझ्या प्रिय लोकांनो सुखसोयीनं, श्रीमंतीनं, व्यापारानं संपन्न असे आणि बऱ्याच या गोष्टी त्या ठिकाणी लोकांना मोहित करणाऱ्या, आकर्षित करणाऱ्या अशा गोष्टी स्फुर्णा या ठिकाणी होत्या. आणि त्या ठिकाणी स्फुर्णा या ठिकाणी भक्ती आराधना केली जात असे. भक्ती आराधनेच्या द्वारे त्या ठिकाणी अर्पण चढवले जात असे. परंतु ती भक्ती आणि आराधना स्फुर्णा या शहर मधली ती देवाला नसून, जिवंत देवाला नसून, तर त्या ठिकाणी त्या रोम सत्तेचा तो राजा होता, सेनापती होता, सीझर, याची भक्ती आणि आराधना स्फुर्णा या ठिकाणी केली जात असे आणि बऱ्याचशा ठिकाणी केली जात असे. पण तो स्फुर्णा या ठिकाणी प्रामुख्यानं ती केली जात असे प्रियानो. आणि रोडच्या लगत त्या ठिकाणी वेगवेगळी आकर्षक, भव्य, मोठी त्या ठिकाणी मंदिरे असत आणि त्या मंदिरामध्ये सीझर, जो त्या देशाचा, रोम साम्राज्याचा जो राजा आहे, त्याची भक्ती, त्याची आराधना, धूप जाळणं आणि त्याची त्या ठिकाणी अर्पण चढवणं, अशा प्रकारे त्याची त्या ठिकाणी आराधना केली जात असे. आणि त्या ठिकाणी एक नियम त्याने लावलेला होता. सीझर जो त्या ठिकाणी राजा आहे, सेनापती आहे, त्याने एक नियम लावला होता की प्रत्येक व्यक्ती ज्याला या शहरामध्ये राहायचं आहे, ज्याला व्यापार करायचा आहे, ज्याला देवाणघेवाण करायची आहे, ज्याला त्या ठिकाणी सुख सोयीचं जीवन जगायचं आहे, त्यानं स्फुर्णा या ठिकाणी असेल किंवा इतर कुठं असेल तर त्यानं माझी भक्ती आणि आराधना करणं आवश्यक आहे. कदाचित वेगवेगळ्या त्या ठिकाणी देवाला तुम्ही मानत असाल, पण तो सीझरचं एक म्हणणं होतं, मी एक देव आहे म्हणून माझी भक्ती आणि आराधना करणं महत्वाचं आहे. आणि जर कोणी त्या सीझरची, त्या राजाची भक्ती आराधना करत नसेल, अर्पण चढवत नसतील, त्या मंदिरामध्ये जाऊन त्याच्यासाठी त्या ठिकाणी आराधनेची भेट चढवली जात नसेल, तर त्या व्यक्तीला, त्या कुटुंबाला, मग तो कोणी असेल, त्याला कोणती गोष्ट विकत घेता येत नव्हती, विकली जात नव्हती त्याच्यापासून, त्याला व्यापार त्या ठिकाणी करण्यात येत नव्हता, किंवा त्याला कोणत्या ज्या सुख सोयी एक नागरिकाला एका राज्यामध्ये, शहरामध्ये ज्या गव्हर्नमेंट तर्फे मिळतात त्या सुख सोयी सुद्धा त्याला मिळत नसे प्रियानो. आणि अशा परिस्थितीमध्ये स्फुर्णा मंडळी त्या ठिकाणी उभा होती.
तुम्ही विचार करा की जिथं दुसऱ्या कोणत्याही देवाची भक्ती आराधना करण्यासाठी मजा होता, आणि जर कोण करेल तर त्याला प्रिय लोकांनो जेलमध्ये टाकलं जायचं, मारहाण त्याला केली जायची. त्याला माझ्या प्रिय लोकांनो एवढंच नव्हे की वेळ प्रसंगी त्याचं घर सुद्धा जप्त केलं जात असे, आणि मग शेवटची शिक्षा म्हणून त्या लोकांना त्या ठिकाणी कैद करणे आणि त्यांना गायब करणे, याचा अर्थ त्यांना मारून टाकणे. अशा प्रकारे सीझरचे जे सैनिक असे त्या इपिस त्या स्मुर्ना या ठिकाणी अशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी होतं. आणि अशा विरोधाच्या वातावरणामध्ये जिथं मरण ठरलेलं आहे, जिथं अपमान ठरलेला आहे, जिथं वेगवेगळे कष्ट क्लेश होत आहे, अशा ठिकाणी मला प्रिय लोकांनो स्फुर्णा मंडळी एक सामर्थ्याच्याद्वारे, समर्पणाद्वारे, विश्वासामध्ये प्रामाणिक म्हणून जीवन जगणारी ही स्फुर्णा मंडळी त्या ठिकाणी उभी होती. आणि मग येशू ख्रिस्त जो त्या ठिकाणी त्या मंडळीचा वर आहे, त्या वधूचा तो वर आहे, आणि त्याच्याकडे पाहून, तिच्या समर्पणाकडे पाहून तो योहानाच्या द्वारे स्फुर्णा मंडळीला तो पत्र लिहित आहे. माझ्या प्रिय लोकांनो आज आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी पाहत आहोत की ज्या रीतीनं किती तर छळाला विश्वासलेल्या लोकांना, किती तर त्या ठिकाणी अपमानाला, निंदाला सामोरं जाण्याची वेळ, खटका आज आम्ही पाहत आहोत. कदाचित तुम्ही ज्या ठिकाणी राहत असाल, तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचे नातेवाईक, तुमचे शेजार पाजारचे लोक, तुमचे मित्र परिवार कदाचित ख्रिस्तावरच्या प्रीतीमुळे तुमचा अपमान त्या ठिकाणी करत असेल, तुमच्या बरोबर त्या ठिकाणी रिलेशनशिप, नाते संबंध त्यांनी तोडलेले असतील, कदाचित तुमच्या कोणत्याही कार्यक्रमाला ते उपस्थित होत नसतील, त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमाला तुम्हाला कदाचित बोलत नसतील, आणि अशा परिस्थितीतून तुम्ही जर जात असाल, माझ्या लोकांनो मला आज तुम्हाला उत्तेजित करू दे की तुम्ही स्फुर्णा मंडळीकडे पाहावं. त्या ठिकाणी थोडे लोक, या भरपूर लोकांमध्ये थोडे लोक तिथं प्रभूचं नाव घेऊन, जिवंत देवाचं नाव घेऊन भक्ती आणि आराधना करण्यासाठी एक समर्पणाद्वारे मृत्यूची सुद्धा भीती न बाळगता आपल्या प्रभूची आराधना करणारे लोक स्फुर्णा मंडळीमध्ये आम्ही पाहत आहोत. स्फुर्णा मंडळीमध्ये विश्वास आम्ही पाहत आहोत. प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या त्या समर्पणाविषयी, त्यांच्या त्या धीराविषयी, त्यांना जो क्लेश होत आहे त्याविषयी प्रभू येशू ख्रिस्त त्यांची प्रशंसा करत आहे. प्रियानो, या मंडळीमध्ये, स्फुर्णा मंडळीमध्ये तुम्ही कुठेही असं वाचलं नाही, 8 पासून 11 वचनापर्यंत तुम्ही वाचत जाल, त्या ठिकाणी येशू ख्रिस्त असं कुठेही म्हणला नाही की मला तुला दोष द्यायचा आहे, तुझा दोष मला दाखवायचा आहे. नाही प्रियानो, माझ्या प्रिय लोकांनो, स्फुर्णा मंडळी जरी त्या ठिकाणी संख्येने लोक त्या ठिकाणी कमी होते, तरी सुद्धा त्या सर्व विरोधामध्ये, त्या सर्व अपमानामध्ये, त्या सर्व निंदांमध्ये जिवंत देवाची आराधना करणारी ती लोक होती, जिवंत देवाचं नाव उंच करणारी ती लोक होती. आज आमच्या जीवनाकडे आम्ही पाहणं किती महत्वाचं आहे. थोडा अपमान आमच्या जीवनामध्ये आम्हाला सहन करायला लावला, थोड्या छळ आमच्या जीवनामध्ये आला, थोडं त्या ठिकाणी त्या दुःख आम्हाला सहन करायला लागलं. बरेचसे विश्वासल्या लोकांना मी पाहत आहोत, देवापासून दूर जाणारे लोक आज त्या ठिकाणी आहेत. प्रभूला त्या ठिकाणी भक्ती आराधना करणारे लोक त्या ठिकाणी प्रभूला सोडून जात आले आम्ही पाहत आहोत. प्रियानो, सेवा कार्य सोडून जात आले पाहत आहोत. आज जर तुम्ही माझा आवाज ऐकत असाल तर परमेश्वराचा आत्मा जर तुमच्याशी बोलत आहे, जर कुठं तुम्ही जो क्लेश, जो धीर, जो क्लेश, जो अपमान तुम्हाला सहन करायला लागत आहे, तिथं कुठं तर तुम्ही प्रभू पासून दूर जाण्याचा विचार करत आहात काय? मला प्रभू नको, मला सेवा नको, मला देव नको, म्हणून अशा कोणत्या विचारामध्ये तुम्ही आहात काय? मला आज तुम्हाला उत्तेजित करू द्या. जसं स्फुर्णा मंडळीचं त्या ख्रिस्तानं स्वतः कौतुक केलं. तुम्ही तर तुमच्या दुःखामध्ये उभे राहत आहात, तुम्ही तुमच्या अपमानामध्ये उभे राहत आहात, तुम्ही तुमच्या त्या ठिकाणी प्रत्येक छळामध्ये उभा राहत आहात,
परमेश्वर स्वतः, येशू स्वतः तुमचा त्या ठिकाणी कौतुक करेल प्रियानो. स्वतः तुमच्यासाठी तो प्रिय आपला प्रिय वधू, प्रिय वर आपल्या वधूसाठी त्या ठिकाणी स्तुतीचे त्या ठिकाणी शब्द तो बोलेल. आज या ठिकाणी कोण आहे काय की परमेश्वर समोर त्या समर्पणाद्वारे येईल? कोणी असं विचार मनामध्ये केला होता काय की मी माझ्या जीवनामध्ये मी अपमान आला म्हणून प्रभूला सोडतो, निंदा झाली सेवा कार्य सोडतो म्हणून जर तुम्ही अशा प्रकारे आज जर याच्या अधुखर विचार करता असाल तर आज परमेश्वरचा आत्मा बोलता असताना तुम्ही समर्पण करा की देवा पूर्ण मंडळी सारखं माझा विश्वास वाढू दे. माझ्या बहीण भावांनो, निंदा येते, अपमान येतो, लोक नाव ठेवतात म्हणून बरेचसे लोक देवाला सोडून जातात. अहो या पूर्ण मंडळीकडे पहा, फक्त अपमान नव्हे, फक्त छळ नव्हे, फक्त निंदा नव्हे, वेळ प्रसंगी आपल्या जीवाला सुद्धा गमावण्याची वेळ त्यांच्यावर येत असे. वेळ प्रसंगी आपल्या तरुण मुलग्याला, वेळ प्रसंगी आपल्या तरुण मुलगीला, वेळ प्रसंगी आपल्या पत्नीला, आपल्या पतीला, आपल्या आईला, आपल्या वडिलाला गमावण्याची वेळ येत असे तरी सुद्धा त्या छळामध्ये ख्रिस्ताला न नाकारणारी एक पूर्ण मंडळी म्हणून त्या ठिकाणी उभा होती. त्या अंधकाराच्या साम्राज्यामध्ये त्या ठिकाणी एक हुकुमशाही असलेला एका राजाच्या विरोधात आणि आकाशातील दुरात्म्याचं सामर्थ्य असल्याच ठिकाणी एक विश्वासामध्ये उभी होती. कदाचित माझ्या लोकांनो, पूर्ण मंडळीमध्ये जे देवाला ओळखणारी लोक नव्हती, ती कदाचित श्रीमंत त्या ठिकाणी असतील आणि बरेचशे लोकांकडे होय ती श्रीमंती होती, पैसा होता, व्यापार होता, सोनं दागिनं होतं, परंतु त्या ठिकाणी मंडळीमध्ये असलेले लोक कदाचित त्या ठिकाणी गरीब असतील. प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, मी तुझ्यामध्ये त्या ठिकाणी दरिद्रते बघितलेली आहे, परंतु तरी सुद्धा तू धनवान आहेस, तू धनवान आहेस, तू धनवान आहेस. माझ्या प्रिय लोकांनो, जगातलं धन नसलं तरी चालेल, एक वेळेस आम्हाला सोडून जायचं आहे, कोणी घेऊन जाणार नाही. पण तुम्हाला विचारू द्या, जे स्वर्गात धन आम्ही साठवलं पाहिजे ते तुम्ही साठवत आहात काय? ते स्वर्गातलं धन साठवण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी निंदा, अपमान त्या ठिकाणी सहन करणारे लोक तुम्ही आहात काय याचा विचार करा. जेव्हा आमच्या विरोधात त्या ठिकाणी निंदा केली जाते, अपमान केली जाते, त्या ठिकाणी आमच्या विरोधात गैरसमज पसरला जातो, आमच्या त्या ठिकाणी आमच्यावरती आरोप केला जातो, तेव्हा आम्ही काय करतो याचा विचार करणं किती महत्वाचं आहे प्रियानो. सेवेला सोडून न जाता, प्रभूला त्या ठिकाणी सोडून न जाता, त्या आमच्या समस्यामध्ये, त्या आमच्या दुःखामध्ये, त्या आमच्या छळामध्ये प्रभूला धरून राहणारे लोक धन्य. कारण प्रियानो वचनचर्तेने सांगतं याकोब 1:12 मध्ये जीवनाचा मुकुट अशाच लोकांना मिळेल. आणि पूर्ण या मनीला कदाचित तिथं असलेले जे लोक सामान्य होतील, कदाचित चांगले वस्त्र त्यांच्याकडे नव्हते, सोनं दागिनं त्यांच्याकडे नव्हतं, परंतु आपल्या परीक्षेमध्ये टिकण्याच्या द्वारे जीवनाचा मुकुट त्यांना प्राप्त झाला. याकोब याचा 1 अध्याय आणि 12 वचनामध्ये देवाचं पवित्र वचन काय सांगते पाहूया. याकोब याचा 1 अध्याय आणि 12 वचन. जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल. माझ्या प्रिय लोकांचं वचन सांगतं की तुमचा त्या ठिकाणी परीक्षेत उतरल्यानंतर तुम्हाला जीवनाचा मुकुट मिळेल. आणि विश्वासाने जेव्हा देवाचं वचन प्रकटीकरणाचा 2 अध्याय जेव्हा वाचत असताना 8 पासून काही वचन वाचत असताना विश्वासाने मी सांगू शकेल की होय पूर्ण येथील मंडळीला जे विश्वासामध्ये उभा राहिले, कदाचित ते गरीबी असतील प्रियानो, तरी सुद्धा त्यांना जीवनाचा मुकुट नक्कीच मिळाला, त्यांना जीवनाचा मुकुट नक्कीच मिळाला. काय आज तुमची इच्छा आहे काय की तो जीवनाचा मुकुट मला मिळायला पाहिजे? जेव्हा मी प्रभूच्या समोर जाऊ, माझ्या भूतलावरचे जीवन संपून, त्यावेळी प्रभूने माझं स्वागत केलं पाहिजे आणि म्हटलं पाहिजे, भल्या आणि विश्वास उदासा तुझ्या अपमानामध्ये, तुझ्या निंदामध्ये, तुझ्यावरती आरोप करण्यात आले, तुझ्या विरुद्धात गैरसमज पसरवण्यात आले, तरी सुद्धा त्या सर्व गोष्टीमध्ये तू आपल्या विश्वासामध्ये उभा राहिलास, आपल्या विश्वासामध्ये तू प्रामाणिक होतास.
जीवनाचा मुकुट मी तुला दिलेला आहे. कुणाच्या हृदयामध्ये हा विश्वास आहे काय? कोण आज या सायंकाळच्या वेळेमध्ये हा कोणी त्या ठिकाणी एक निश्चय करेल काय? कोणी त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये एक त्या ठिकाणी विश्वास बाळगेल काय की मी माझ्या जीवनामध्ये तो जीवनाचा मुकुट मिळवेन? आणि कुणाला मिळेल? परीक्षेमध्ये टिकणाऱ्या प्रत्येक त्या व्यक्तीला मिळेल प्रियानो, तो प्रत्येकाला मिळेल. मला तुम्हाला सांगू द्या, तुमच्या जीवनात जरी दुःख झालं, हे दुःख तुमचा अंत नव्हे. पुन्हा माझे शब्द लक्षात ठेवा. तुमच्या जीवनात तुम्हाला दुःख होईल, तुमचा दुःख तुमचा अंत नव्हे, परंतु तुमच्या दुःखामध्ये तुमचा विजय होईल. हा अंत आहे, हा शेवट आहे. दुःखामध्ये शेवट तुमचा त्या दुःखामध्ये तसा शेवट होईल असा विचार करू नका. असं मनाशी त्या ठिकाणी बोलू नका. असे शब्द जरी कानामध्ये येतील, त्या शब्दाला सांगा, या दुःखातच माझा अंत होणार नाही, या दुःखातच मी संपणार नाही, तर दुःखात मी विजयी होईन हा माझा शेवट आहे. दुःखात मी विजयी होईन हा माझा अंत आहे. ओ प्रिय लोकांनो, आज उत्तेजित व्हा. या शेवटच्या काळामध्ये आम्ही जीवन जगत असताना, शेवटच्या पवित्र शास्त्राच्या पुस्तकात पाहत असताना, पूर्ण मंडळीकडे आमचं लक्ष असू दे. ती गंध सुरू म्हणून तिचं नाव त्या ठिकाणी त्याचा अर्थ आहे प्रियानो, सुगंध देणार. त्या ठिकाणी एक ठिकाण म्हणून पूर्ण मंडळी होती प्रियानो. काय प्रभूचं गौरव करत असताना, अपमान, निंदा, आरोप, गैरसमज सहन करत असताना तरी सुद्धा ख्रिस्ताच्या सुवार्तेचा परिमल आणि सुगंध पसरवणारे लोक तुम्ही आहात काय? आज आम्ही प्रत्येक जण आमच्या जीवनाचं आत्मपरीक्षण करावं. कारण वचनामध्ये काय सांगतं? योहान याचा 16वा अध्याय आणि 33 वचनामध्ये देवाचं वचन काय सांगतं पाहूया. योहान याचा 16वा अध्याय आणि 33 वचन. माझ्या ठावी तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील, तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. हो, प्रभूचं वचन सांगत आहे, धीर धरा, धीर धरा, या जगाला मी जिंकलेला आहे. या जगात क्लेश होतील. माझ्या प्रिय लोकांनो, पूर्ण मंडळी खरोखर त्या वचनाला पकडून होती. तिला माहित होतं, हे प्रभूचे शब्द तिला माहित होते, हे प्रभूचे शब्द तिच्या लक्षात होते. होय प्रभू, या जगामध्ये आम्ही जगत असताना आम्हाला त्या ठिकाणी वेगळ्या दुःखातून, वेगवेगळ्या निराशातून, अपमानातून आम्हाला जायला येतं प्रभू, आणि आम्ही दुःखी होतो, आम्ही अश्रू टाळतो प्रभू. पण तू त्या पूर्ण मंडळीचा हा विश्वास होता. योहान 16:33 मध्ये प्रभूचं ते अभिवचन त्यांच्याकडे होतं, धीर धर, या जगाला मी जिंकलेला आहे. धीर धर, या जगाला मी जिंकलेला आहे. म्हणून प्रिया, मी मगाशी म्हटलं की तुमचा दुःखात तुमचा अंत होईल हा शेवट नव्हे. तुमच्या दुःखात तुमचा अंत होईल हा शेवट नव्हे. तुमच्या दुःखात तुमचा विजय होईल हा शेवट आहे. तुमच्या दुःखात तुमचा विजय होईल हा शेवट आहे. कारण ख्रिस्तानं आम्हाला तो विजय दिलेला आहे प्रियानो. आमचं दुःख त्या ठिकाणी दैवी दुःख असतं. जेव्हा आम्ही अपमान सहन करतो, जेव्हा आम्ही निंदा सहन करतो, आमच्यावरती आरोप आम्ही सहन करतो, आम्हाला दोष लावला जातो, ते दुःख दैवी दुःख, या आमच्या दुःखाकडं हे दैवी दुःख म्हणून पाहिलं पाहिजे. वचनामध्ये काय सांगितलेलं आहे? 2 करीन याचा 7वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये पौल एक दैवी दुःखाची आठवण करून तो देत आहे. 2 करीन 7वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये, तरी आता मी आनंद करतो, तुम्हाला दुःख झाले ह्यामुळे नव्हे, तर पश्चाताप होण्याजोगे दुःख झाले ह्यामुळे, कारण देवानुसार तुमचे हे दुःख दैवी होते, आमच्या हातून तुमची कसली हानी होऊ नये म्हणून असे झाले. या ठिकाणी एक दुःखाविषयी लिहिलंय. पौल सांगत आहे दैवी दुःख, दैवी दुःख. आम्ही आमचं जीवन प्रामाणिकपणे जगत असतो, आमच्या परिवारामध्ये असताना सुद्धा प्रभूला आवडणारं जीवन आम्ही जगत असतो, तरी सुद्धा आमच्या विरुद्धात कट कारस्थान केले जातात, आमच्या विरुद्धात बोलण्यात येतं, छळ अपमान आम्हाला सहन करायला लागतो. आणि त्या परिस्थितीमध्ये सुद्धा जो विश्वासामध्ये उभा आहे प्रभूचं, त्या ठिकाणी प्रत्येक त्या व्यक्तीसाठी विजयाची घोषणा आहे. तर प्रत्येक व्यक्तीसाठी
तो नक्कीच विजयी म्हणून जीवन आपलं जगणारा तो असेल प्रियानो. आम्हाला माहित आहे पवित्र शास्त्रामध्ये एस्तर या ठिकाणी असलेल्या पुस्तकाविषयी, आम्हाला मर्दकाय विषयी माहित आहे, आम्हाला हमान विषयी माहित आहे. एक मर्दकाय एक प्रभूला भिवून वागणारा व्यक्ती, जरी सामान्य म्हणून तो होता, गेट कीपर म्हणून होता. आणि आम्हाला हमान विषयी माहित आहे की जो त्या ठिकाणी राजाचा एक जवळचा व्यक्ती होता आणि त्याने कटकारस्थान केलं एक सभ्य व्यक्तीच्या विरोधात, एक प्रामाणिक व्यक्तीच्या विरोधात, एक विश्वास व्यक्तीच्या विरोधात. आणि आम्हाला ठाऊक आहे प्रियानो, एक फाशी देण्याचा खांब 50 हात उंच त्यानं बनवला. आणि त्या ठिकाणी हमानला वाटलं की मर्दकायला इझी मारू शकतो, मर्दकायला इझी नाश करू शकतो, त्याला संपू शकतो. पण तो हमानला माहित नव्हतं की जरी त्या ठिकाणची हमानची ओळख त्याच्या राजा हौशेष राजाच्या जवळचा होता, त्याची ओळख होती. हमानला हे माहित नव्हतं मर्दकाय जो तो व्यक्ती आहे त्याची ओळख या भूतलावरच्या राजाबरोबर नव्हती. त्याची ओळख राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, सर्वशक्तिमान याच्या बरोबर त्याची ओळख होती. तो त्याच्या बाजूनं उभा होता, मर्दकायच्या बाजूनं जिवंत परमेश्वर उभा होता. आम्हाला वाटलं माझ्या बाजूनं हौशेष राजा आहे, 120 प्रांतावरती त्याचा अधिकार आहे, मोठा राजा आहे आणि मी त्याचा त्या ठिकाणी मंत्री आहे. परंतु हमान हे विसरला होता, मर्दकाय जरी सामान्य गेट कीपर म्हणून त्या ठिकाणी एक द्वारपाल म्हणून काम करत होता, तरी त्या ठिकाणी त्या मर्दकायचा राजा, त्या मर्दकायच्या बाजूनं सर्वशक्तिमान देव 120 प्रांतावरती नव्हे तर अखिल पृथ्वीचा, अखिल सृष्टीचा जो राजा आहे तो त्याच्या बाजूने उभा होता. आज किती लोक विश्वास ठेवतात जो मर्दकायचा देव तो माझा देव आहे. त्या दुःखामध्ये मर्दकायचा अंत झाला नाही. हमानाची योजना आखली की आम्ही पूर्ण यहुदी लोकांचा नाश करेन, त्यांचे प्लॅन ऐकलं, त्या दुःखामध्ये मर्दकायचा अंत झाला नाही. कारण मर्दकायचा विश्वास होता की माझा देव फक्त राजा नव्हे, राजांचा राजा आहे. माझा देव सर्वशक्तिमान आहे आणि त्याला कोणती गोष्ट अशक्य नाही. किती लोक या ठिकाणी असे आहेत ते म्हणतात की होय परमेश्वर जो मर्दकायचा देव आहे तो माझा देव आहे. आज या विश्वासानं तुमचं हृदय भरलं जाऊ दे. जिथे तुम्ही आहात ते कबूल करू शकता की होय मर्दकायचा देव तो माझा देव आहे आणि परमेश्वर नक्कीच तुमचं अंतःकरण त्या ठिकाणी पाहताय. निराश होऊ नका, हताश होऊ नका. कारण मला तुम्हाला सांगू द्या, जी स्पूर्णा मंडळी त्या सर्व अपमानामध्ये, निंदामध्ये, सर्व गोष्टीमध्ये जिथं फक्त त्रास होता तिथं सुद्धा ती उभी होती. आज या दुःखामध्ये आम्ही उभं राहणं, या अपमानामध्ये आम्ही उभं राहणं, आमच्या आजारपणामध्ये आम्ही उभं राहणं, आमच्या विश्वासाप्रती आम्ही प्रामाणिक असणं, हे तुमच्या जीवनात तुम्हाला विजयाकडे घेऊन जाणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा प्रियानो. या वचनामध्ये पुढे काय सांगत आहे? प्रकटीकरण याचा 2रा अध्याय आणि 9वं वचन काय सांगतं? प्रकटीकरण याचा 2रा अध्याय आणि 9वं वचन. तुझे क्लेश व तुझे दारिद्र्य मला ठाऊक आहे, तरी तू धनवान आहेस. आणि जे यहुदी नसताही स्वतःला यहुदी म्हणवतात पण केवळ शैतानाची सभा आहेत असे लोक जी निंदा करतात ती मला ठाऊक आहे. या ठिकाणी परमेश्वर पूर्ण मनुष्य बोलत आहे, वर वधूशी बोलत आहे आणि तो म्हणत आहे की तुझे क्लेश मला ठाऊक आहे. आम्ही पहिले क्लेश पाहिलं, दैविक क्लेश असतं, दैविक क्लेश असतं. पहिलं आम्ही क्लेश पाहिलेला आहे प्रियानो, पहिलं दुःख आम्ही पाहिलेलं आहे, पहिल्या वेदना आम्ही पाहिलेल्या आहेत. ह्या दैवी असतात. आम्ही चांगलं जीवन जगतो, प्रार्थनामय जीवन जगतो. आणि कधी कधी असं होतं की जेव्हा जास्तच प्रार्थना करेल तेव्हा जास्तच दुःख येतं. कधी कधी असं होतं की जेव्हा जास्तच त्या ठिकाणी प्रभूची सेवा करू तेवढी जास्तच दुःख येतं. आम्ही निराश होतो, अरे काय रे बाबा, जेवढी प्रार्थना जास्त केली जास्तच दुःख आलंय, देवाची सेवा करताय जास्तच त्रास होत आहे, मग जरा थांबूया, मग जरा त्या ठिकाणी लांब राहूया, मग जरा बंद करूया. आम्हाला समजत नाही आहे की सैतानाला, माझे शब्द लक्षात ठेवा, आम्हाला हे समजणं आवश्यक आहे. तुमच्या प्रार्थनेद्वारे, तुमच्या सेवा कार्याद्वारे सैतान डिस्टर्ब होत आहे, नरक डिस्टर्ब होत आहे, दुष्ट आत्मे डिस्टर्ब होत आहेत. म्हणून तुम्हाला ते निराश करण्यासाठी काही लोकांना उभा करत आहेत. म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी दुःख देण्यासाठी कदाचित काही लोकांना तो बोलण्यासाठी प्रवृत्त करत आहे, निंदा करण्यासाठी, आरोप करण्यासाठी, द्वेष करण्यासाठी काही लोकांना तो उभा करत आहे. का?
कारण तुमच्या प्रार्थनेद्वारे, तुमच्या सेवा कार्याद्वारे नरकामध्ये भूकंप होत आहे. आणि एवढं तुम्ही त्या ठिकाणी प्रेशियस व्यक्ती असताना का मागे हटत आहात, का मागे पळत आहात? उभा राहा, उभा राहा. आपल्या विश्वासामध्ये, आपल्या सेवा कार्यामध्ये काहीही होऊ दे, माझ्या खांद्यावरती असलेला वधस्तंभ मी खाली ठेवणार नाही. या समर्पणाद्वारे आज तुमची प्रार्थना असावी प्रियानो. आणि आम्हाला गीत माहित आहे, मी ख्रिस्ताचा वधस्तंभ माझ्या खांद्यावरती घेतलेला आहे. मी माग हटणार नाही, मी माग हटणार नाही, मी माग हटणार नाही. या गाण्याची त्या ठिकाणी निर्मिती करणारा कोण व्यक्ती होता? एक साधा त्या ठिकाणी आदिवासी व्यक्ती, ज्याला त्या ठिकाणी त्याच्या आदिवासी समाजामध्ये एक त्या ठिकाणी बाहेरून आलेला एक मिशनरीच्या द्वारे ख्रिस्त समजला. ख्रिस्ताला त्याने आपलं जीवन दिलं आणि प्रियानो त्या ठिकाणी तो प्रभूची भक्ती आणि आराधना करायला लागला. त्या वेळेमध्ये त्या ठिकाणी असलेला त्या कबिलाचा मुखिया यानं त्याला बोलून आणलं आणि म्हटलं, येशूला सोड, येशूला सोड, येशूला सोड. तो म्हटला, नाही, मी येशूला सोडणार नाही. बघ, येशूला जर सोडलास, तुझ्या लेकराला मी मारीन, तुझ्या लेकराला मी ठार करीन. काय करतोस बघ. सर लोक जमले होते, आदिवासीचा पूर्ण समाज त्या ठिकाणी आला होता. माझ्या प्रिय लोकांनो, हा व्यक्ती म्हटला, नाही, मी येशूला सोडणार नाही. त्या समोर त्याच्या मुलाला मारण्यात आलं, बाण मारून त्या मुलाला त्या ठिकाणी मारलं. त्या आपल्या डोळ्यासमोर मुलं त्या ठिकाणी मेलेलं पाहताय, तरी तो म्हणताय, आय हॅव डिझायर, नो टर्निंग बॅक, no turning back. I have desire to follow Jesus. No turning back, no turning back. माझे एक स्वप्न आहे, मी येशूच्या मागे जाणार, मी मागे वळणार नाही, मी मागे वळणार नाही. माझ्या प्रिय लोकांनो, मुखिया म्हटला, अरे बाबा, तुझी त्या ठिकाणी मुलगा मेला, पत्नी आहे अजून, मुलं होतील पत्नीच्या द्वारे, पत्नीला मारणार नाही. काय करतोस बघ, सोड येशूला. नाही म्हटला, तरी सुद्धा येशूला मी सोडणार नाही, तरी सुद्धा मी येशूला सोडणार नाही. माझ्या प्रिय लोकांनो, त्या ठिकाणी त्याच्या पत्नीला सुद्धा मारण्यात आलं आणि म्हटला तो मुखिया, बघ, अजून सुद्धा माग वळ, तुझी मुलगा, तुझी पत्नी मेली, अजून सुद्धा माग वळ. तो म्हटला, नाही, आय हॅव डिझायर टू फॉलो जीसस, नो टर्निंग बॅक, नो टर्निंग बॅक. माझ्या प्रिय लोकांनो, त्याला म्हटलं, आता तुझी वेळ आलेली आहे. त्याला सुद्धा त्या ठिकाणी मारण्यात आलं. तो परिवार, त्या ठिकाणी आदिवासी समाजातील परिवार, तो ठिकाणी मरण पावला. ख्रिस्तासाठी तो शहीद झाला, हुतात्मा झाला प्रियानो. आणि मग काही दिवस केले, काही दिवस केल्यानंतर एके दिवशी त्या मुखियानं, आदिवासीच्या मुखियानं सर्व लोकांना बोलवलं आणि म्हटलं, या, मला खायचं तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्या आदिवासी सर्व समाजाला त्याने एकत्र केलं आणि तो बाहेर आला आणि त्याने म्हटलं, आजपासून आय हॅव डिझायर टू फॉलो जीसस, नो टर्निंग बॅक. मी माझ्या जीवनात एक उद्दिष्ट धरलेलं आहे, मी येशूच्या मागे जाईन, मी तो वधस्तंभ घेतलेला आहे, मी मागे वळणार नाही. माझ्या प्रिय लोकांनो, ज्या व्यक्तीनं ख्रिस्ताला स्वीकारल्यामुळं त्या व्यक्तीचा त्या ठिकाणी खून केला, ठार मारलं, तोच मुखियानं काही दिवसामध्ये आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला दिलं. ख्रिस्ती लोकांचं त्या ठिकाणी रक्त हे मरत नाही, ख्रिस्ती लोकांचं रक्त हे बोलतं. आणि त्या दिवसांमध्ये जेव्हा त्या लेकराचं, देवाच्या त्या ठिकाणी विश्वासाचा व्यक्ती जेव्हा तो मरण पावला, तिथून त्या मुखियाला झोप लागत नव्हती. तो देखील रात्रभर बेचैन असायचा, त्याच्या जीवनामध्ये शांती नव्हती. तो विचार करायला, का माझी परिस्थिती अशी झाली. त्याला समजलं, मी माझ्या जीवनात प्रभू येशू ख्रिस्ताला स्थान देणं आवश्यक आहे. एका निर्दोष व्यक्तीला मी मारलं, त्या वेळेमध्ये त्यानं आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला दिलं. माझ्या प्रिय लोकांनो, हा समाज एकदम खतरनाक समाज होता. लोकांची मुडकी उडून आपल्या घरामध्ये सजवणारी ती लोक होती. ज्याच्या घरामध्ये जास्त मुडकी, तो जास्त त्या ठिकाणी धैर्यवान, तो ताकदवान, अशा प्रकारे तिथे प्रथा होती प्रियानो. अशा ठिकाणी सुद्धा एका व्यक्तीनं एक निर्णय घेतला, या अपमानामध्ये, या निंदामध्ये, एवढंच नव्हे, मरणासाठी सुद्धा, आय हॅव डिझायर टू फॉलो जीसस, नो टर्निंग बॅक, नो टर्निंग बॅक. प्रियानो, आज किती लोक
या विश्वासाच्या द्वारे आहेत. माझ्या जीवनामध्ये सुद्धा मी दृष्टांत एक दर्शन मी पकडलेलं आहे. मी येशूच्या मागे जाईन, मी पाठीमागं पाहणार नाही, मी पाठीमागं पाहणार नाही. किती लोक हे वचन आज ऐकत असताना ही प्रार्थना ही समर्पण करतील की प्रभू माझ्या मनामध्ये सुद्धा एक त्या ठिकाणी दर्शन आहे, एक इच्छा आहे, मी तुझ्या मागं यावं, मी पाठीमागं वळू नये देवा. आय हॅव डिझायर टू फॉलो जीसस, नो टर्निंग बॅक, नो टर्निंग बॅक. किती लोक हे प्रार्थनेच्या द्वारे प्रभूच्या समोर येतील प्रियानो. आणि पहिलं क्लेश आम्ही त्या ठिकाणी पाहिलेला आहे. दुसऱ्या 2 प्रकारचे क्लेश विषयी मी बोलत असताना दुसऱ्या प्रकारचा क्लेश असा आहे, आम्ही स्वतःच्या वेगवेगळ्या चुका काही करतो, वेगवेगळे चुकीचे निर्णय घेतो, वेगवेगळ्या त्या ठिकाणी आमच्या चुकीच्या बोलण्याच्या द्वारे सुद्धा आमच्या जीवनामध्ये क्लेश येतात. आणि मग अशा क्लेशामध्ये आम्ही विचार करतो की प्रभू माझं सांत्वन का करत नाही, प्रभू यातून मला बाहेर का काढत नाही. अरे आम्ही स्वतः काही चुकीचे निर्णय घेतलेत, अरे आम्ही काही स्वतः काही गोष्टी बोलल्यात, आम्ही स्वतः काही अशा गोष्टी केल्यात, म्हणून आम्ही क्लेशातून जात आहोत. हे 2 क्लेश आम्ही समजून घ्यावेत. एक दैविक क्लेश आहेत, ज्या दैविक क्लेशामध्ये देव आमचं सांत्वन करेल, आणि दुसरं क्लेश आहे आम्ही स्वतः चुकीचे निर्णय घेण्याद्वारे, चुकीच्या गोष्टी उतावळीनं करण्याद्वारे, बोलण्याद्वारे आमच्या जीवनामध्ये ते क्लेश येतात. प्रियानो, काय आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी ते क्लेश त्या ठिकाणी कोणते आहेत याचा विचार आज आम्ही करूया. दारिद्र्य सुद्धा 2 प्रकारचं आहे. ज्या रीतीने वचन चांगलं प्रकारे करेन 2:9 पुन्हा आम्ही ते वचन वाचूया. पहिला आम्ही क्लेश पाहिलं 2 प्रकारचे सुद्धा दारिद्र्य आहेत. आम्ही पाहूया पुन्हा वचन प्रकटीकरणाचा 2रा अध्याय आणि 9वं वचन. तुझे क्लेश व तुझे दारिद्र्य मला ठाऊक आहे, तरी तू धनवान आहेस. आणि जे यहुदी नसताही स्वतःला यहुदी म्हणतात, पण केवळ शैतानाची सभा आहेत असे लोक जी निंदा करतात ती मला ठाऊक आहे. माझ्या लोकांनो, जसं 2 प्रकारचे क्लेश आहेत तसे 2 प्रकारचे दारिद्र्य आहेत. आणि एक दारिद्र्य आहे आर्थिक दारिद्र्य. आमच्या त्या ठिकाणी पैशाची चणचण आमच्या जीवनामध्ये आम्हाला भासते. जेवढ्या गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी हव्या असतात तेवढ्या गोष्टी आम्हाला मिळत नाहीत, प्राप्त होत नाहीत, त्या प्रकारचं एक दारिद्र्य आहे. आणि दुसरं हे आध्यात्मिक आहे. आर्थिक दारिद्र्य जे आहे, माझ्या प्रिय लोकांनो, त्यातून बाहेर पडणं किंवा आमच्या जीवनात ते आर्थिक त्या ठिकाणी दारिद्र्य असणं एवढं आमच्या जीवनाला त्या ठिकाणी ते नासवणार किंवा नाश करणार नसणार. परंतु जर तुम्ही आध्यात्मिक दारिद्र्यामध्ये जर असाल तर नक्कीच जीवनाला ते घातक ठरेल. माझा शब्द पुन्हा लक्षात ठेवा. आर्थिक दारिद्र्य तुमच्यावर पैसा अडका त्या ठिकाणी नसेल, जो इतर लोकांकडे गाडी बंगला आहे, त्या ठिकाणी चांगलं सोनं दागिना आहे, कदाचित ते नसेल, पण एवढं ते घातक तुम्हाला ठरणार नाही. तुमच्या जीवनाचा नाश करण्याचे तुमच्या जीवनावरती घातक परिणाम त्याच्यावरती होणार नाही. परंतु जर आत्मिक रित्या जर तुम्ही दारिद्र्य असाल तर नक्कीच हे तुमच्या जीवनावरती घातक ठरेल. ते आपल्याला सार्वकालिक जीवन मुकू शकतो जे आध्यात्मिकरित्या दारिद्र्य आहेत. जे लोक आध्यात्मिकरित्या दारिद्र्य आहेत, आमची आर्थिक स्थिती जी मजबूत आहे, माझे शब्द लक्षात ठेवा, आमची त्या ठिकाणी जी आर्थिक स्थिती मजबूत आहे ती स्थिती स्वर्गातलं आमचं स्थान फिक्स करू शकत नाही. आमची आर्थिक स्थिती आमच्या स्वर्गातली स्थान फिक्स करू शकत नाही, मिळवून देऊ शकत नाही, त्याची शाश्वती नाही. पण जो आत्मिकरित्या श्रीमंत आहे त्याची गॅरंटी आहे, शाश्वती आहे, त्याला स्वर्गात स्थान नक्कीच मिळेल. त्या स्वर्गात स्थान नक्कीच मिळेल जो आत्मिकरित्या श्रीमंत आहे. बरेचसे विश्वासाने लोक त्या ठिकाणी आपल्या दारिद्र्याकडे बघून, आपला अकाउंट बघून, बँक बॅलन्स पाहून, आपलं घर पाहून, आपलं सोनं दागिनं पाहून, आपलं त्या ठिकाणी राहणीमान पाहून निराश होतात. इतरांना जेव्हा ते पाहतात
ख्रिस्त नाही त्यांच्याकडे तरी ते श्रीमंत आहेत बघा. ख्रिस्त नाही त्यांच्याकडे परंतु त्या ठिकाणी भरपूर त्यांच्या प्रॉपर्टीज आहेत, गाड्या मोठमोठ्या आहेत आणि मग ते त्या ठिकाणी त्या गोष्टी गात राहतात, बोलत राहतात त्या गोष्टीविषयी. पण त्यांना माहित नाही आहे की जे तुमच्याकडे आहे ते त्यांच्याकडे नाही आहे. जे तुम्हाला मिळालं ते त्यांना नाही मिळालं. त्यांनी मग त्या ठिकाणी अब्ज रुपये जरी वतले त्यांना ते मिळणार नाही, प्राप्त होणार नाही. तुम्ही प्रभूला यासाठी धन्यवाद दररोज देणं आवश्यक आहे. आणि जेव्हा तुमच्या मनामध्ये ते येईल की मी त्या ठिकाणी आर्थिकरित्या दारिद्र्य आहे, तुम्ही त्या मनाशी बोललं पाहिजे की मी प्रभूला धन्यवाद देतो. मी जरी आर्थिकरित्या दारिद्र्य असलो तरी प्रभूनं मला आध्यात्मिकरित्या मला श्रीमंत केलेला आहे. मला आध्यात्मिकरित्या प्रभूनं श्रीमंत केलेला आहे. मी श्रीमंत आहे आध्यात्मिकरित्या. म्हणजे काय हो? आध्यात्मिकरित्या श्रीमंत असणे म्हणजे काय हो? ज्याचं तारण झालेलं आहे, ज्याचा नवीन जन्म झालेला आहे, जो कृपादानाने भरलेला आहे, ज्याच्याकडे आत्मिक फळ आहे आणि जो सेवा कार्यामध्ये आपलं जीवन ज्यानं दिलेलं आहे तो आत्मिक श्रीमंत आहे. आत्मिक श्रीमंत कोण? ज्याचं तारण झालेलं आहे, ज्याचा नवा जन्म झालेला आहे, ज्याला कृपादानाने जो भरलेला आहे, आत्मिक फळाने जो भरलेला आहे, तो सेवा कार्यामध्ये आहे, तो व्यक्ती आत्मिक श्रीमंत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त पूर्ण मनीषी बोलत असताना त्या शारीरिक श्रीमंतीविषयी बोलत नाही. तू दरिद्र आहेस तरी सुद्धा तो म्हणत आहे की तू धनवान आहेस. तुझ्याकडे जे धन आहे, स्पूर्ण त्या शहराचं सर्व धन जरी एकत्र केलं तरी सुद्धा ते तुझ्या समोर दारिद्र्य असतील, कारण तू आत्मिकरित्या श्रीमंत आहेस. तू आत्मिकरित्या श्रीमंत आहेस. किती लोकांना आनंद वाटतो की होय मी आत्मिकरित्या श्रीमंत आहे, माझा नवा जन्म झालेला आहे, मी तारण पावलेला व्यक्ती आहे, मी बाप्तिस्मा झालेला व्यक्ती आहे, मी कृपादानामध्ये आहे, मी आत्मिक फळामध्ये आहे, मी सेवा कार्यामध्ये आहे, प्रभूने सुंदर मंडळी मला दिलेले आहे, मला विश्वासनाने बहीण भाऊ दिले जे माझ्यासाठी प्रार्थना करतात, माझी काळजी वाहतात. मी आत्मिक श्रीमंत आहे. प्रभूला धन्यवाद जे कबूल करत आहे. या पुढच्या वचनामध्ये आम्ही जाऊया. प्रकटीकरण याचा 2रा अध्याय आणि 10वं वचन काय सांगते? प्रकटीकरणाचा 2रा अध्याय आणि 10वं वचन. तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको. पाहत तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुम्हापैकी कित्येकास तुरुंगात टाकणार आहे आणि तुमचे 10 दिवस हालापेष्टात जातील. मरेपर्यंत तू विश्वासू राहा, म्हणजे तुला जीवनाचा मुकुट देईल. आपली लोकांनी वचनाकडे तुम्ही लक्ष द्या. पूर्ण मंडळीशी प्रभू येशू ख्रिस्त बोलत असताना तो म्हणत आहे की जे संकट तुला सोसायला लागणार आहे त्याचे भय तू धरू नको. पुन्हा म्हणण्यामध्ये की तुला फक्त छळ, अपमान, निंदा सहन करायला लागणार एवढंच नव्हे. परमेश्वर पुन्हा मनीषी काय बोलत आहे की आई माझ्या प्रिय किंवा माझ्या प्रिय लोकांनो, तो काय म्हणत आहे की फक्त तुला छळ, अपमान, निंदा सहन करायला लागेल एवढेच नव्हे तर तुला तुरुंगात सुद्धा टाकतील. पुन्हा मंडळीला ज्या गोष्टी भविष्यामध्ये घडणार आहेत त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त बोलत आहेत. अपमान, निंदा तू सहन करतच आहेस, काही प्रॉब्लेम नाही, तुझ्या त्या सर्व त्यागाविषयी मी तुला शाबासकी देतो, परंतु तुला तुरुंगात सुद्धा जायला लागेल हे लक्षात ठेव. तुला तुरुंगात सुद्धा टाकतील हे ध्यानात ठेव. आणि प्रभू म्हणत आहे तू मरेपर्यंत विश्वासू राहा, तू मरेपर्यंत विश्वासू राहा. माझ्या प्रिय लोकांनो, परमेश्वर सांगत आहे की तू मरेपर्यंत विश्वासू राहा. परमेश्वर आमच्या जीवनातील शत्रूला तो नष्ट करत नाही, परंतु परमेश्वर म्हणताय की तू प्रार्थनेमध्ये मजबूत राहा. जे शत्रू ऑटोमॅटिक आपोआप तुझ्या जीवनातून नष्ट होते. तुझं जीवन प्रार्थनामय जर असेल तो आपोआप तुझ्या शत्रूवरती विजय मिळवतील. शत्रू तर येणारच. बरेचशे लोकांची प्रार्थना असते की प्रभू शत्रू नको, शत्रू नको. पण तुमची प्रार्थना अशी करावी तेव्हा शत्रू जरी येतील, माझे गुडघे तू मजबूत कर, माझा विश्वास तू मजबूत कर, मी त्या शत्रूवरती विजय मिळवावा. नक्कीच तुम्ही विजयी होशीला जर या प्रार्थना तुमच्या अशा असतील तर. प्रभू म्हटला शत्रू येणार, माझ्या मुला, माझ्या मुली शत्रू येणार. तू विश्वास ठेव की तुला त्या शत्रू आल्यानंतर त्या छळामध्ये, अपमानामध्ये तुझा अंत नाही आहे.
जो शेवट तुझ्या त्या परीक्षेमध्ये अपमानामध्ये जो शेवट हा विजयी आहे हे तू ध्यानात ठेवावंस. परमेश्वर स्फुरणा मंडळीशी आणि आमच्याशी तो बोलत आहे. कदाचित 10 दिवस तुला ह्यालापेक्षामध्ये जायला लागतील. 2 त्याचे अर्थ आहेत. रोमन साम्राज्य ख्रिस्ती लोकांना 10 मोठमोठ्या यातना त्यावेळी देत प्रियानो. 10 दिवस तुला ह्यालापेक्षेतून जायला लागतील. याचं त्या ठिकाणी प्रकटीकरण पाहत असताना जेव्हा रोमन साम्राज्याचा आम्ही अभ्यास करत आहोत तर ख्रिस्ती लोकांना 10 मोठमोठ्या यातना त्या ठिकाणी सहन करायला त्या ठिकाणी रोमन सत्ता त्या ठिकाणी करत असे. मग त्या ठिकाणी कोणकोणत्या त्या ठिकाणी त्यांना दुःख सहन करायला लागायचं, कोणकोणत्या यातना रोमन साम्राज्य त्यांना द्यायचं. पहिलं जर आम्ही पाहिलं तर त्या लोकांना वधस्तंभावर ते मारायचे, ज्या रीतीनं प्रभू येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी मारण्यात आलं. पहिला छळ कशा प्रकारे काही वधस्तंभावर मारायची. दुसरा त्यांना आखाड्यात टाकून प्राणी जे आहेत ते प्राणी तिथं पाठवायचे. भुकेले प्राणी आहेत आणि ते भुकेले प्राणी विश्वासलेल्या लोकांना, त्याच्या लेकरांना ते तिथं खात, जिवंत खात विश्वासलेले लोक आपल्या नेत्रानं पाहित त्या ठिकाणी त्यांचं त्या ठिकाणी जीवन जाताना सिंह वाघ त्यांना फाडून खात असेल तरी सुद्धा ते विश्वासामध्ये उभा राहत प्रियानो. कठोर श्रम त्यांना त्या ठिकाणी करायला हवेत आणि खाणीमध्ये त्यांना कामाला पाठवित कैदी म्हणून आणि तिथं आजारपणानं आणि अति परिश्रम करण्यामुळे त्यांचं मरण होईल तरी सुद्धा त्यावेळेचे असलेले विश्वासाच्या लोकांनी ख्रिस्ताला नाकारलं नाही प्रियानो. चौथं त्याने दिल्यावर पनिशमेंट काय असं, अंधाऱ्या कोठडीमध्ये आणि एकांत वासास त्यांना टाकलं जायचं. एकटाच किती तर दिवस किती तर वर्ष त्यांना टाकलं जायचं तरी सुद्धा ते ख्रिस्ताला नाकारत नव्हते. तरी सुद्धा ख्रिस्ता बरोबर ते उभे राहायचे. सार्वजनिक ठिकाणी त्याचा छळ करण्यात यायचा, त्यांना फटके मारण्यात यायचे. ज्या रीतीने प्रभू येशू ख्रिस्ताला फटके मारण्यात आले, त्यांना गरम त्या ठिकाणी सळीने चटके दिले जायचे तरी सुद्धा ख्रिस्ताला ते नाकारत नव्हते. उकळत्या तेलामध्ये त्यांना टाकलं जायचं तरी सुद्धा ख्रिस्ताला ते नाकारत नव्हते. शरीराचा एखादा एक एक भाग कट करून त्यांना त्या ठिकाणी मारलं जायचं तरी सुद्धा ते ख्रिस्ताला नाकारत नव्हते. मारहाण करून 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 त्यांना ठार होईपर्यंत मारलं जायचं तरी सुद्धा ते ख्रिस्ताला नाकारत नव्हते. आणि एकाला खांबाला बांधून त्यांना जिवंत जाळलं जायचं तरी सुद्धा ख्रिस्ताला ते नाकारण्यात नव्हते प्रियानो. परमेश्वर स्फुरणा मनीषी बोलत असताना हे म्हटला की तुला 10 दिवस त्या ठिकाणी ह्यालापेक्षेतून जायला लागेल. हे ज्या ठिकाणी पीडा आम्ही पाहिल्या त्या 7 पीडातून, 7 यातनातून, 7 दुःखातून त्या ठिकाणी माझ्या लोकांना स्फुरणा मंडळीला जायला लागलं तरी सुद्धा ते आपल्या विश्वासामध्ये खंबीर होते. आम्हाला जरा दुःख आलं, जरा कोण काय बोललं, जरा काय आम्हाला नावं ठेवलं, जरा आमच्या विरुद्धात जरा आवाज चढवला, बंद प्रार्थना, बंद सेवा, बंद सगळं बंद. अरे काय विश्वास आहे आमचा? कोणत्या विश्वासामध्ये तुम्ही जीवन जगत आहात? बंद, नको मला. लोकांना असं वाटतं मी चर्चला येत आहे, मी सेवेला येत आहे, देवावरती उपकार करत आहे. नाही, देवानं तुम्हाला आणि मला जर निवडलेलं आहे त्याचे उपकार आमच्यावरती आहेत. आम्ही कोणी या भूतलावरचा व्यक्ती किंवा आकाशामध्ये असलेला कोणी व्यक्ती देवावरती कधी उपकार करू शकत नाही. आम्ही थोडं काय झालं की बंद सेवा, नको मला, नको मला सेवा, नको मला प्रार्थना. स्फुरणा मनीकर पहा, आलापेक्षा अपमान, निंदा, आरोप, त्या ठिकाणी त्याच्याविषयी गैरसमज, सर्व काही गोष्टी पसरल्या. एवढंच नव्हे, त्यांना मारण्यासाठी सुद्धा, जीव घेण्यासाठी सुद्धा परिस्थिती होती तरी सुद्धा ख्रिस्ताला नाकारलं नाही. ख्रिस्ताला नाकारलं नाही म्हणून ख्रिस्त त्यांच्यासाठी पत्र लिहित आहे, प्रशस्ती पत्र लिहित आहे. किती लोकांना वाटतं की माझ्यासाठी सुद्धा त्या देवानं प्रशस्ती पत्र लिहायला पाहिजे. अपमानात, निंदात लोक तुझ्या विरुद्धात बोलतात, सळखतात तरी सुद्धा माझ्या मुली, माझ्या मुला, तुझ्यामध्ये विश्वास आहे, प्रामाणिकपणा आहे, मी पाहत आहे. हालेलुया, हालेलुया. आहे का कोण या ठिकाणी त्या विश्वासामध्ये उभा राहतील? आणि वचन काय सांगतं? पुन्हा प्रकटीकरणाचा 2रा अध्याय
आणि 10 वचन आम्ही वाचूया. पुन्हा त्या वचनामध्ये काय लिहिले? प्रकटीकरणाचं 2 अध्याय 10 वचन. तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको. पहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुम्हापैकी कित्येकास तुरुंगात टाकणार आहे आणि तुमचे 10 दिवस हाल्यापेक्षा जातील. मरेपर्यंत तू विश्वासू राहा, म्हणजे तुला जीवनाचा मुकुट देईल. परमेश्वर म्हणतोय जीवनाचा मुकुट मी तुला देईन. आम्हाला किती लोकांना वाटतं की जीवनाचा मुकुट मला मिळाला पाहिजे. किती लोकांना वाटतं की जीवनाचा मुकुट मला प्रभूनं द्यावा. प्रभूला धन्यवाद जे तुम्ही सर्वजण कबूल करत आहात. परंतु माझ्या बहीण भावांनो, असाच तो मिळणार आहे जीवनाचा मुकुट. ते काही चॉकलेट नवं, ती कॅडबरी नवं. थोडी कॅडबरी मोडून दिली, घे माझ्याकडे आहे तुला मी देतो, ते अशीच मिळणार नाही कुणाला. तो जीवनाचा मुकुट वचन सांगतंय मरेपर्यंत विश्वासू राहा म्हणजे जीवनाचा मुकुट तुला मिळेल. मरेपर्यंत विश्वासू राहा म्हणजे जीवनाचा मुकुट तुला मिळेल. आम्ही आहे विश्वासू. आम्ही थोडी दुःख आलं, थोडा अपमान आला, थोडी निंदा झालं, प्रभूला सोडायला तयार होतो. प्रभूपासून दूर जायला तयार होतो. प्रार्थना बंद, आमच्या वैयक्तिक प्रार्थना बंद होतात, सेवा कार्य बंद होतं. ज्या लोकांपासून आम्हाला दुःख झालं त्याच्यापासून बोलायला आम्ही त्या ठिकाणी आमचं मुख आवरतो. कधीही प्रभूच्या इच्छा पूर्ण करणारे लोक होणार नाही प्रियानो. याकोब 1:12 प्रमाणे जीवनाचा मुकुट परमेश्वर आम्हाला देईल. याकोब 1:12 प्रमाणे जीवनाचा मुकुट आम्हाला देईल. 2 तिमोथेय याचा 4 अध्याय आणि 8 वचनाप्रमाणे देव आम्हाला गौरवाचा मुकुट देईल. 2 तिमोथेय याचा 4 अध्याय 8 वचनाप्रमाणे देव आम्हाला गौरवाचा मुकुट देईल. 1 पेत्र याचा 5 अध्याय 4 वचनाप्रमाणे न कोमजणारा मुकुट तो आम्हाला देईल. 1 पेत्र याचा 5 अध्याय 4 वचनाप्रमाणे न कोमजणारा मुकुट तो आम्हाला देईल. 1 करीन याचा 9 अध्याय 25 वचनाप्रमाणे अविनाशी आम्हाला मुकुट देईल. 1 करीन याचा 9 अध्याय 25 वचनाप्रमाणे अविनाशी आम्हाला मुकुट देईल. 1 तेसलोनिकरास या 2 अध्याय 19 वचनाप्रमाणे आम्हाला तो अभिमानाचा मुकुट देईल. 1 तेसलोनिकरास 2 अध्याय 19 वचनाप्रमाणे अभिमानाचा, आनंदाचा मुकुट आम्हाला तो देईल. तेवढे मुकुट प्रभूने आमच्यासाठी ठेवलेले आहेत प्रियानो. ते कुणाला असेच मिळणार नाही. स्फुरणा मंडळी सारखं फक्त निंदा अपमान नाही. ते म्हणतात जेलमध्ये टाका, मारायचं नाही मारा, खिळे मारणार नाही मारा. प्रभूला माझे हुबं मारलं ना, मला खाली घालून मारा, मी तयार आहे. फटके मारायचे ना मारा. भुक्या वाघाच्या समोर टाकायचं ना टाका. आम्ही विश्वास नाकारणार लोक नाही. ज्या रीतीने तो आदिवासी भाऊ होता जो म्हणला आय हॅव डिझायर टू फॉलो जीसस, नो टर्निंग बॅक, नो टर्निंग बॅक. मी माझ्या मनामध्ये एक निश्चय केलेला आहे, मी प्रभूच्या मागे जाईन, मी येशूच्या मागे जाईन, मी मागे ओढणार नाही. आज आहे काय किती लोक या विश्वासानं आज प्रभूच्या समोर त्या ठिकाणी ते आलेले आहेत. प्रकटीकरणाचा 2 अध्याय आणि 11 वचन काय सांगताय मी पाहूया. प्रकटीकरणाचा 2 अध्याय आणि 11 वचन. आत्मा मंडळीस काय म्हणतो हे त्याला कान आहे तो ऐको. जो विजय मिळवतो त्याला दुसऱ्या मरणाची बाधा होणारच नाही. आत्मा मंडळास काय म्हणतो, ज्याला कान आहे तो ऐको. जे लोक तुम्ही ऐकत आहात, आत्मिक कान तुम्हाला आहेत काय? आत्मिक कान तुम्हाला आहेत काय? आत्मिक कान तुम्हाला आहेत काय? तर ऐका. जर तुम्हाला आत्मिक कान आहे, वचन सांगतो जो आपल्या दुःखामध्ये, या अपमानामध्ये, या निराशामध्ये, या त्रासामध्ये, आजारपणामध्ये जो विजय मिळवतो त्याच्यावरती दुसऱ्या मरणाची सत्ता चालणार नाही. तो विजय असेल. दुसरं मरण हे सार्वकालिक त्या ठिकाणी नरक आहे, ते त्याला प्राप्त होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. आहे का कोण या ठिकाणी ज्याला जय मिळवायचा आहे, ज्याला विजय मिळवायचा आहे? कोण आहे का त्या ठिकाणी ही प्रार्थना प्रभू करे की प्रभू मी विजय मिळणारा व्यक्ती होईन देवा, मी विजय मिळवतो देवा, मी मला कान आहे, मी त्या कानाच्या द्वारे आत्मिक ऐकतो, मी विजय मिळणारा व्यक्ती होईन. दुसऱ्या मनाची सत्ता बाधा माझ्यावरती चालणार नाही, कारण मला तू सार्वकालिक जीवन देशील जेव्हा मी त्या ठिकाणी अपमान आणि निंदा सहन करेन. आहे कोण या ठिकाणी? आहे का कोण या ठिकाणी हे समर्पणाद्वारे प्रभूच्या समोर येईल? आणि आजही तुमचं समर्पण आहे की मी माझ्या दुःखावरती, माझ्या अपमानावरती मी विजय मिळवीन. परमेश्वर देवबाप नक्कीच तुमच्यावरती दुसऱ्या मनाची सत्ता चालणार नाही. स्फुरणा या मंडळीपासून प्रभू आज आम्हाला शिकवलेला आहे. प्रभूला मी धन्यवाद देत आहे.
आमचं जीवन त्या स्पूर्णा मंडळीसारखं आम्ही त्या ठिकाणी विश्वासामध्ये खंबीर असूया. फक्त विश्वासामध्ये नाही प्रियानो, जर आम्ही त्या ठिकाणी जेलमध्ये आम्ही त्या ठिकाणी प्रभूसाठी मरणारे लोक सुद्धा तयार होऊया. देवबाप तुम्हा सर्वांना या स्पूर्णा मंडळीच्याद्वारे तुम्हा सर्वांना आशीर्वाद करो आणि तुम्ही खरोखर त्या स्पूर्णा मंडळीसारखी एक विश्वासामध्ये खंबीर असे लोक जेव्हा प्रभू तुमच्याकडे पाहिल तो तुमच्यासाठी सुद्धा प्रशस्ती पत्र लिहून तुमचा तो गौरव करू. देवबाप तुम्हा सर्वांना आशीर्वाद करू. प्रेज लॉर्ड.